जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। ते ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करतील, पण संयम बाळगा, मी संयमानं त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले। गोकुळ शिरगाव तालुका करवीर इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते। विरोधक 4:30 वाजता कुठे दिसले नाहीत। 5 वर्ष सातत्यानं आमदार ऋतुराज पाटील यांनी विकास कामाद्वारे आपली सेवा केली आहे। भविष्य काळात विकास कामं करणाऱ्यांना निवडून द्यायचे का फक्त मतदान मागण्यासाठी आलेल्यांना निवडून द्यायचं ते तुम्हीच ठरवा। ऋतुराज सुसंस्कृत आहे। या तुमच्या भावानं कुठल्याही भगिनींचा अपमान केलेला नाही, तर कुठल्या प्रतीची माणसं राज्यसभेत जातात, दोष त्यांचा नाही, पार्श्वभूमीच त्यांची तशी आहे। व्यवस्था करतो अशी गुंडगिरी, दादागिरी व धमकीची भाषा त्यांची आहे। हे रांगडं कोल्हापूर आहे। अशा धमकीला कोल्हापूरकर भीत नाहीत, असा इशाराही यावेळी आमदार पाटील यांनी दिला। यावेळी आमदार पाटील म्हणाले की घेऊन येणारी निवडणूक या ठिकाणी जिंकणार आहे। आम्हाला कुठली अडचणी निवडणूक जिंकण्यामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांना मगाशी गोकुळ शिरगाव मध्ये आल्यावर मला करंट बघून म्हणलं आता काय जोरात करंट होता, म्हणजे एवढा मोठा करंट होता। मी म्हणलं आता शांत आपण घेऊया, कारण की शेवटी या कोल्हापूरचं राजकारण करत असताना, या राज्याचं राजकारण असताना संयमानं करेक्ट कार्यक्रम मी करतोय, तुम्ही काळजी करू नका। जिथं करायचा तिथं बरोबर करतोय। माझं डोकं 24 तास चालत असते, तुम्ही काळजी करू नका। जे काय करायचं, जिथं करायचं ते बरोबर मी करतो, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुम्ही फक्त तुमचं पॉकेट घट्ट ठेवा, तुमची फिल्डिंग गोकुळ शिरगाव मध्ये टाईट ठेवा, कुणाला इथं घुसू देऊ नका, कुणाला खिडकीतनं दारातनं घुसू देऊ नका। सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढच्या 8 दिवस दक्ष राहावा। महाराज, मी, संजय पवार आम्ही इथं आहोत, बॅटिंग करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही। तुम्ही फक्त या ठिकाणी मॅच जिंकायची आपल्याला कुठल्याही परिस्थितीत। आता आज तारीख 13, मला वाटतं आज तारीख आहे 13 तारीख आहे, 7 दिवस शिल्लक आहेत। 7व्या दिवशी सकाळी आपण मतदानाला या ठिकाणी जाणार आहोत। कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपापल्या गल्लीतलं मतदान, आपापल्या कॉलनीतलं मतदान करायचं आणि मग 4ला मतदान केंद्रावर या ठिकाणी जायचं। मतदान केंद्रावर गर्दी करायच नाही, माझ्या गल्लीतलं, माझ्या कॉलनीतलं मतदान मी काढणार आणि मगच मतदान केंद्रावर जाणार। या पद्धतीचं नियोजन तुम्ही सगळ्यांनी करा। साहेबांच्या बाबतीत तसंच होतं, साहेब तसेच होते। एक सांगा ना, त्याच्या कुटुंबावर कुठं काय लाटलं, कुणाला त्रास दिला, कुणा हाणून मारलं ह्या लोकांनी, कधी घडले काय, कुठं काय कधी घडले का सांगा ना। ह्या लोकांची मी बघितलं, डी.वाय. पाटील दादापासून संजय पाटील यांचे माझे मोठे भाऊ आहेत, माझे वर्गमित्र आहेत। 7वी 8वी पासून आम्ही एकत्र आहोत। आणि मग ऋतुराजच्या बाबतीत बोलायला म्हटल्यानंतर, ऋतुराज, तुम्ही भविष्यामध्ये ह्या दक्षिणे राज्यच करणार, ह्यांच्या लोकांच्या जेव्हा तुम्ही राज करणार। नम्र माणूस, सुशिक्षित, कधी कुणा कुठला त्रास नाही, आपलं काम बरं ना आपण बरं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार माणूस। असा ऋतुराज कधी गेला बघितला नाही, ढकलून पुढे गेलेला माणूस कधीच बघितलेला नाही। म्हणून काय म्हणलं, खरं बोलायचं चांगलं असतं। काय कामात कमी केलं विकास कामामध्ये? प्रत्येक जण म्हणते दक्षिणमध्ये हे केलं नाही, ते केलं नाही, ते केलं नाही। अहो तुम्ही कुठं होता संकट काळी? इथं कोरोना काळामध्ये संकट काळी तुम्ही कुठं होता? पण ही लोक, ही प्रॉपर आम्ही कोल्हापूरची आहेत लोक, आम्ही कोल्हापूरच्या लोकांना दाद मागणार, बाहेरच्या लोकांना दाद मागणार नाही। आमचा अधिकार आहे कोल्हापूरच्या माणसाला निवडून देण्याचा। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही 23 तारखेला करायची मला अपेक्षा आहे। 23 तारखेला 20 तारखेला आणि 23 तारखेला आपल्याला तुळशीच्या लग्नामध्ये राहिले फटाके फोडायचे, आपल्याला हात चिन्ह विजय करून, हात चिन्ह विजय करून आपल्याला। परवा एक किस्सा महाराजांनी बघितला विमानतळावर। माझ्या नेत्याचा विश्वास बंटी पाटील साहेबांवर किती आहे मी तुम्हाला सांगेन। आमच्यात आहेत, मग ताई बोलल्या, शशिकांत बोलले, सगळे बोलले, महाराज इथं आहेत। आमचं काय तर बघा, आमचं पण थोडं काय तर बघा। शिवसेने पदाधिकारी आम्ही आहे, हम कतार में है। ताई आमच्या लहान आहेत माझ्यापेक्षा, 63 वर्षापैकी 36 वर्ष माझ्या शिवसेनेत गेली आणि मरीज तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहील मी। त्यात काही शंका कुठं नाही आहे, अजिबात नाही कुठं। विमानतळावर आमचे उद्धव साहेब आले, आम्ही स्वागत। यावेळी दक्षिण काँग्रेस युवक अध्यक्षा प्रणोती भाकरे, विशाल पाटील, आरपीआयच्या
रुपाताई वायदंडे, लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत खोत, अवधूत साळोखे, अनिल घाडगे यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमात पी.एस. पाटील, बबन शिंदे, माजी उपसरपंच साताप्पा कांबळे, उजाळीवाडीचे सरपंच उत्तम अंबवडे उपस्थित होते। आभार दक्षिण काँग्रेस सहकार सेलच्या अध्यक्षा नीलम जाधव यांनी मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.